भर सभागृहात ऑनलाईन रमी खेळ खेळणं हे माणिकराव कोकाटे यांच्या चांगल्याच अंगलट आलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये आता त्यांचा पदभार काढून घेत त्यांना दुसऱ्या खात्याचा पदभार दिला जाण्याची शक्यता आहे। मात्र फक्त खांदे पालट केल्यास विरोधकांचा रोष हा ओढावून घेतला जाण्याची सरकारमध्ये शक्यता वर्तवली जाते। आणि अशा सगळ्या स्थितीमध्ये आता अजित पवार नेमका कोणता निर्णय घेणार पाहूयात। माणिकराव कोकाटेंना रमी भोवली। कोकाटेंचं कृषी खातं काढून घेणार। विरोधक मात्र राजीनाम्याच्या मागणीवर ठाम। व्हिडिओ निश्चितपणे वेदनादायक आहे आणि दुर्भाग्यपूर्ण आहे। बिजा झाले तिजाची वेळ आणू नका। भर सभागृहात ऑनलाईन रमीचा डाव खेळणं माणिकराव कोकाटेंना भोवलंय। विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी तीव्र झाल्यानंतर कोकाटेंचा कृषी खात्याचा भार काढून घेण्याच्या हालचाली सुरू आहे। विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार माणिकराव कोकाटे यांचं कृषी खातं काढून घेतलं जाईल। बदल्यात त्यांना दुसऱ्या खात्याचा भार सोपवला जाईल। कृषी खात्यासाठी दत्ता भरणे किंवा मकरंद पाटील यांच्या नावाचा विचार सुरू आहे। अजित पवार आणि सुनील तटकरे या संदर्भात पुढील 48 तासात चर्चा करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। कारण मुख्यमंत्री आज देखील दिल्लीतच आहेत। कदाचित ते उद्या येतील, परंतु मी उद्या पुण्याच्याच दौऱ्यावर आहे, परवा मी अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहे। मी सोमवारी गेल्यानंतर मग ह्याबद्दलच्या बाकीची चर्चा मला करायची, ती म्हणजे माणिकराव कोकाटेंशी पण करायची, इतरांशी पण काहींशी करायची, ती करून त्याबद्दलचे निर्णय मी मंगळवारी। माणिकराव कोकाटेंच्या सततच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे महायुती सरकारची बदनामी झाली। त्यातच सभागृहात ऑनलाईन पत्ते खेळून माणिकरावांनीही कहर केला। व्हिडिओ निश्चितपणे वेदनादायक आहे आणि दुर्भाग्यपूर्ण आहे, परंतु यावरती काही बोलायच्या आधी या संदर्भातली संपूर्ण सत्यता जाणून घेण्यासाठी मी या संदर्भातला अहवाल मागवलेला आहे आणि तो अहवाल आल्यानंतर सुरक्षा कर्मचारी असतील, मार्शल असतील, सभागृहातील इतर जबाबदार व्यक्ती असतील यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर मी सत्यता पडताळल्यानंतर याविषयी विधान करीन। मला वाटतं सगळ्यांनाच माहिती आहे की सभागृहाच्या कामकाजात अशा प्रकारची व्हिडिओ काढणं किंवा शूटिंग घेणं हे परमिसिबल नाही आहे, अशी परवानगी नाही आहे। परंतु तसं असतानाही हे कसं घडलं हे पण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे। त्यात आपण निश्चितपणे विचार करून योग्य निर्णय घेऊ। हा वाद कमी की काय म्हणून कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी करायला आलेल्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनाही बेदम मारहाण केली गेली। एकूणच हा मुद्दा सध्या इतका तापलाय की कोकाटेंच्या राजीनाम्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय सरकार समोर नाहीये। कारण फक्त खाते बदलाच्या निर्णयावर विरोधक शांत होतील असं दिसत नाहीये। या सगळ्या अफवा आणि तुमच्या अटकळ आहे। माणिक कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागेल किंवा त्यांना काढावा लागेल। शेतकऱ्यांचा केलेला अपमान अशा खातेबदलातून दूर होतो का? कृषी मंत्री असताना केलेला गुन्हा त्यांचं फक्त खातं बदलून धुवून निघेल पाप। राज्य सरकारने ठरवायचे, मुख्यमंत्र्यांनी ठरवायचे। त्यामुळे महाराष्ट्रातली जनता पाहते की मुख्यमंत्री काय निर्णय करतात ते। मी तेच म्हणतो ना, मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर विचार करायचा असतो। पण या ठिकाणी राज्याला दिलेला आहे, तो कृषी मंत्री राहायच्या लायकीचा व्यक्ती नाही, त्याला तुम्ही मंत्रिमंडळातून हाकलून द्या अशी आम्ही मागणी अजितदादांना यावेळी केली। त्यांनी आम्हाला एकच सांगितलंय, मला मंगळवारपर्यंत वेळ द्या। अजित पवारांनी मंगळवारपर्यंत अंतिम निर्णय देणार असल्याचं स्पष्ट केलंय। पण कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी अजित पवार गटावर दबाव वाढलाय। कारण यापूर्वी देखील अजित पवारांनी कोकाटेंना समज दिली होती, पण कोकाटेंचा मस्तवालपणा काही केल्या कमी झालाच नाही। वादग्रस्त वक्तव्य असोत किंवा व्हिडिओचा वाद असो, प्रत्येक वेळेस कोकाटेंनी माफी मागण्याचं साधं सौजन्यही दाखवलं नाही। अशा परिस्थितीत कोकाटेंबाबत सहानुभूतीने निर्णय घेण्याची ही शक्यता मावळली आहे। दरम्यान मंगळवारी कोकाटेंबाबत काय फैसला होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।